नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचे लेक्चर अभ्यासत आहोत। त्यामध्ये आपला दुसरा टॉपिक चालू आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत। वित्त व्यवस्थेचे स्रोत बघत असताना आपण ज्या कंपन्या असतात त्या कंपन्यांना भांडवलाची अत्यंत गरज असते, निकड असते आणि ते भांडवल निर्माण केल्याशिवाय कंपनी पुढे रन होऊ शकत नाही, चालू होऊ शकत नाही। मग कंपनीला भांडवल निर्मिती करायची आहे म्हणजे कंपनीला भांडवलाचे स्रोत निर्माण करायचे आहेत। मग कोणकोणते असतात त्यामध्ये आपण प्रकार बघितलेले आहेत। लास्ट पिरियडला आपण अग्र हक्क भागांचे प्रकार आपण पाहिलेले होते, तारण न तारण असलेले 8 प्रकार आपण जवळजवळ लास्ट पिरियडला कव्हर केलेले होते। समहक्क भागांचे प्रकार पण आपण बघितलेले होते, वैशिष्ट्ये पण आपण लक्षात घेतलेली होती। आज आपल्याला बघायचा आहे पुढचा पॉईंट, तो म्हणजे कर्जाऊ भांडवलाचे स्रोत। कर्जाऊ भांडवलाचे स्रोत म्हणजे काय? कंपनी ज्यावेळेस चालत असते त्यावेळेस कंपनीचं मालकी भांडवल तर असतंच असतं। प्रत्येक कंपनीला स्वतःचं मालकी भांडवल आहे, पण मालकी भांडवल जास्त मोठ्या प्रमाणामध्ये नसल्या कारणानं कंपनीला कर्जाऊ भांडवल कुठून तरी निर्माण करावं लागत असतं किंवा कुठून तरी घ्यावं लागत असतं। मग हे कर्जाऊ भांडवल घेणं खूप गरजेचं असतं, कारण की कंपनीला जर नफा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कमवायचा असेल, नफा जास्तीत जास्त जर कमवायचा असेल तर कंपनीला कर्जाऊ भांडवलाची अत्यंत गरज असते। कारण की कंपनीचं मालकी जे भांडवल आहे ते मालकी भांडवल कदाचित कमी असणार आहे। कमी असल्या कारणानं कंपनीला कर्जाऊ भांडवल घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि कर्जाऊ भांडवलाशिवाय कंपनी जास्ती नफा कमवू शकत नाही। आता एखाद्याला तो प्रतिष्ठेचा प्रश्न वाटत असतो की आपण ह्या कंपनीकडून किंवा ह्या बँकेकडून किंवा ह्या संस्थेकडून, वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतलं म्हणजे आपली कंपनी खूपच डबघाईस आलेली आहे किंवा आपली कंपनी खूपच मागे आहे, आपण कर्ज घेऊन व्यवसाय करतोय, हा प्रतिष्ठेचा भाग झालेला आहे। पण कंपनी कायद्याच्या तरतुदीमध्ये तशी तरतूद केलेली आहे की कंपनी कर्जाऊ भांडवल घेऊ शकते, कारण की प्रत्येक कंपनीला जास्तीत जास्त मोठा व्यवसाय करायचा आहे, जास्तीत जास्त भांडवल निर्मिती करायची आहे आणि ती भांडवल निर्मिती करण्यासाठीच कर्जाऊ भांडवल अत्यंत गरजेचं असतं। म्हणून कंपनी कर्जाऊ भांडवल काय करत असते, निर्माण करत असते किंवा कर्जाऊ भांडवल ते मिळवण्याचे स्रोत किंवा मार्ग कोणकोणते असतात याचा अभ्यास ती करत असते। हा प्रतिष्ठेचा जरी विषय असला तरी ते कंपनीच्या कायद्याच्या तरतुदीमध्ये दिलेलं आहे की तुम्ही कर्जाऊ भांडवल घेऊ शकता, म्हणजे प्रत्येक कंपनीला कर्जाऊ भांडवल घेता येत असतं। खाजगी कंपनीची नोंदणी झाल्यानंतर लगेच कर्ज घेण्याचा अधिकार प्राप्त होत असतो, म्हणजे कोणतीही खाजगी जी कंपनी आहे तिची नोंदणी झाली एकदा नोंदणी अधिकाऱ्याकडे की तिला लगेच कर्ज घेण्याचा अधिकार प्राप्त होत असतो, कारण की मालकीचं भांडवल हे प्रत्येक कंपनीचं जास्त नसतं, ते कमी प्रमाणामध्ये असतं। म्हणून त्यासाठी आपल्याला हे कर्जाऊ भांडवल काय करावं लागत असतं, घ्यावंच लागत असतं। हा जरी प्रतिष्ठेचा प्रश्न असला तरी पण कर्जाऊ भांडवल घेतल्या कारणानं कोणत्याही कंपनीची प्रतिष्ठा धुळीस मिळत नाही किंवा त्यांचे जे गुडविल आहे ते गुडविल कुठल्याही प्रकारचं कमी होत नाही, उलट त्यांचा जो नफा आहे तो नफा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढत असतो, कारण की त्यांना भांडवल मिळतं आणि त्या भांडवलाच्या जोरावरती कंपनी काय करते, व्यवसाय करत असते। म्हणून कर्जाऊ भांडवल अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। मग कर्जाऊ भांडवल कुठून आपल्याला उपलब्ध होणार आहे, कोणकोणते स्रोत आहेत, कोणकोणते मार्ग आहे, तर त्यांनी सांगितलेलं आहे कर्जरोखे। कर्जरोखे हा कर्जाऊ भांडवल मिळवण्याचा एक चांगला स्रोत आहे। 2 नंबरला आहे ठेवी। ठेव म्हणजे लोकांकडून पैसे गोळा करून त्यांच्या ठेवी कंपनी काय करत असते, स्वीकारत असते आणि त्यावरतीच लोकांना व्याज देत असते। म्हणून ठेवी हा कर्जाऊ भांडवलाचा पण अत्यंत महत्त्वाचा स्रोत आहे। बंधपत्रे म्हणजे लोकांकडून कर्ज घेऊन लोकांचे पैसे वापरून मग लोकांना त्याच्यावरती व्याज दिलं जात असतं, त्याला बंधपत्रे असं म्हणतात। कंपनी यातून सुद्धा काय करत असते, कर्ज उपलब्ध करत असते किंवा भांडवल निर्मिती करत असते। जागतिक ठेव पावती ज्याला आपण वर्ड म्हणतो, जागतिक ठेव पावती म्हणजे जे आपले देश आहेत वेगवेगळे प्रकारचे त्यांची जागतिक संघटना आहे, त्याला सार्क परिषद असं म्हणतात। ती संघटना ह्या काय करत असते, ह्या कंपन्यांना पैसे पुरवत असते किंवा त्यांना कर्ज देत असते। मग अशी जागतिक ठेव पावती ठेवून सुद्धा आपण कर्ज काय करू शकतो, उपलब्ध करू शकतो। त्यानंतर अमेरिकन ठेव पावती
म्हणजे अमेरिकासारख्या देशामध्ये सुद्धा आपण कर्ज काय करू शकतो, घेऊ शकतो. त्यांच्याकडून सुद्धा आपण भांडवल काय करू शकतो, निर्माण करू शकतो. बँकांतून कर्ज आपण घेऊ शकतो. जे बँका आहेत आपल्याकडे, नॅशनलाइज असेल, पतपेढ्या असेल, पतसंस्था असेल किंवा खाजगी सहकारी बँका असेल, त्या कोणत्याही बँकेतून आपण कर्ज काय करू शकतो, उपलब्ध करू शकतो. त्यानंतर वित्तीय संस्थांचे कर्ज, ज्या संस्था फायनान्स देतात, ज्या फायनान्स कंपन्या आहे, प्रायव्हेट ज्या कंपन्या असतात, फायनान्स कंपन्या, ज्या व्यवसाय चालू करण्यासाठी किंवा व्यवसाय वाढविण्यासाठी काय करत असतात, लोकांना भांडवल पुरवत असतात, अशा ज्या खाजगी संस्था आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण कर्ज काय करू शकतो, घेऊ शकतो. त्यानंतर व्यापारी कर्ज, व्यापाऱ्यांकडून म्हणजे ज्याला आपण सावकार असं म्हणत असतो, त्या सावकाराकडून सुद्धा आपण पैसे काय करू शकतो, घेऊ शकतो. म्हणजे असे अनेक प्रकार आहेत. त्या सर्व प्रकारांमधून आपण काय करू शकतो, भांडवल उभं करू शकतो. कंपनीच्या सर्व व्यावसायिक कार्यासाठी मालकीचे भांडवल पुरेसे नसतं. त्या कारणाने म्हणजे कंपनीची जी काही गरज आहे ती गरज पूर्ण करण्यासाठी, भागवण्यासाठी आपल्याला मालकीचं भांडवल पुरेसं नसतं. कारण की मालकीचं भांडवल हे कमी प्रमाणामध्ये असतं. ते जास्त मोठ्या प्रमाणामध्ये नसल्या कारणानं आपल्याला भांडवल निर्मिती कशी जास्तीत जास्त मिळेल किंवा आपल्याला पैसा कसा जास्तीत जास्त मिळवता येईल याचा विचार कंपनी काय करत असते. म्हणून त्यासाठी कंपनीला कर्जाऊ भांडवल काय करावं लागत असतं, उभं करावं लागत असतं. आणि स्वतःचं भांडवल कमी असल्या कारणानं, स्वतःचं म्हणजे मालकीचं भांडवल कमी असल्या कारणानं कंपनी काय करत असते, हे कर्जाऊ भांडवल उभं करत असते. मालकीच्या भांडवलाबरोबर पूरक म्हणून कर्जाऊ भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे आपण जे कर्ज घेतो त्या कर्जातून आपण काय करत असतो, त्या कंपनीची जी गरज आहे ती गरज पूर्ण करत असतो किंवा कंपनीला ज्या गोष्टी करावायच्या आहे त्यासाठी पैसा कमी पडला होता म्हणून कंपनी कर्जाऊ भांडवल काय करत असते, घेत असते. त्यांना मालकीचं भांडवल पुरेसं नसून त्यांना कर्जाऊ भांडवल अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून त्यासाठी कंपनी काय करते, कर्ज घेत असते. व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक कंपनीला कर्जाऊ रक्कम उभी करण्याचा अधिकार आहे. की जी कंपनी आपण व्यवसाय करतो किंवा ज्या कंपन्या व्यावसायिक दृष्टिकोनातून जे काही कंपनी स्थापना करत असतात त्यांना सगळ्यांना पैसा मिळवण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. आणि तो पैसा त्यांना स्वतःच्या मालकीचं भांडवल आणि कर्जाऊ भांडवल अशा पद्धतीने किंवा ह्या दोन मार्गातून ते काय करू शकतात, मिळू शकतात. म्हणून कर्ज उपलब्ध करणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि ते कर्ज आपण कर्ज रोख्यांद्वारे पण उभं करू शकतो, ठेवून आपण उभं करू शकतो किंवा बंधपत्रांमार्फत उभे करू शकतो. जागतिक ठेव पावती आहे, अमेरिकन ठेव पावती आहे, त्यानंतर बँकांतून आपण कर्ज घेऊ शकतो किंवा वित्तीय संस्था ज्या असतात, खाजगी वित्तीय संस्था ज्या फायनान्स देत असतात व्यवसाय करण्यासाठी, अशा संस्थांकडून आपण काय करू शकतो, कर्ज उपलब्ध करू शकतो. त्याचबरोबर जे खाजगी कंपनी असते त्या खाजगी कंपनीला तिची नोंदणी झाल्यानंतर लगेच काय होत असतं, कर्ज मिळत असतं. तसं जी सरकारी कंपनी आहे तिला मात्र थोडासा उशीर लागत असतो कारण त्यांचं मालकीचं भांडवल हे मोठ्या प्रमाणामध्ये असतं. कोणतीही कंपनी स्थापन होत असताना तिला नोंदणी अधिकाऱ्याकडे अधिकृतरित्या नोंदणी करावी लागत असते. कारण की कायद्यामध्ये तशी तरतूद आहे. म्हणून कायद्याच्या जर वाटेने आपण चाललो तर आपल्याला प्रत्येक कंपनीची नोंदणी ही अधिकृतरित्या करावी लागत असते. जर नोंदणी झालेली असेल तर आपली कंपनी ही अधिकृत घोषित केलेली असते आणि आपल्याला ज्या काही कंपनी कायद्याने ज्या काही तरतुदी करून दिलेल्या आहे त्या तरतुदींचा काय होऊ शकतो, आपल्याला फायदा होऊ शकतो. म्हणजे कर्जाऊ भांडवलाचे जे स्रोत आहेत त्या स्रोतांमध्ये कर्जरोखे असेल, ठेवपावती असेल, हे अशा अनेक प्रकारचे स्रोत आपण फळ्यावरती लिहिलेले आहे. कर्जरोखे म्हणजे नेमकी काय, तर ज्यावेळेस आपण लोकांकडून कर्ज घेतो किंवा लोकांची रक्कम स्वीकारतो त्यावेळेस त्यांना आपल्याला एक लेखी दस्तऐवज द्यावा लागत असतो. म्हणजे तुमचे पैसे आमच्या कंपनीकडं तारण रूपाने किंवा आमच्या कंपनीने तुमच्याकडून जी रक्कम घेतलेली आहे ती सुरक्षित आहे आणि तुम्हाला त्यावरती 10% म्हणा, 5% म्हणा, 12% म्हणा, 15% म्हणा या दराने तुम्हाला त्या पैशांवरती आम्ही काय देणार आहे, व्याज देणार आहे. मग तुम्ही जी रक्कम गुंतवलेली आहे ती 1 वर्षासाठी असेल, 2 वर्षांसाठी असेल, 5 वर्षांसाठी असेल, जेवढ्या ड्युरेशनसाठी, जेवढ्या कालावधीसाठी तुम्ही ती रक्कम कंपनीमध्ये गुंतवलेली आहे तेवढ्या दिवसापर्यंत, तेवढ्या वर्षापर्यंत तुम्हाला ती कंपनी काय देणं लागत असते, व्याज देणं लागत असते. म्हणजे तुम्ही गुंतवलेली रक्कम तर तुम्हाला पुन्हा मिळते, पण कंपनी तुम्हाला व्याज पण त्यावरती देत असते. म्हणजे जेणेकरून
जे गुंतवणूकदार आहेत कंपनीमध्ये, जे इन्व्हेस्टमेंट करणारे व्यक्ती आहेत, त्यांचा पण फायदा होत असतो आणि त्यांना गुंतवलेल्या रकमेवर व्याज मिळत असतं. म्हणून काही लोक हे कंपन्यांना कर्जाऊ भांडवल देत असतात, कर्ज रोख्यांमार्फत देत असतात. पण त्यांनी पैसे गुंतवले आपल्या कंपनीमध्ये, मग याची गॅरंटी काय? याचं आपल्याला कुठंतरी एक गॅरंटी पाहिजे असते, कारण त्याचा रिस्क आहे, धोका आहे, पैसे बुडण्याचा धोका आहे. आणि तो धोका निर्माण होऊ नये यासाठी आपण त्या जी कंपनी आहे त्या लोकांना काय करत असते, लेखी स्वरूपामध्ये एक करार करून घेत असते, त्यांच्याकडून एक नियोजनबद्ध करार होत असतो आणि त्यानुसार मग त्यांच्याकडून ती रक्कम काय केली जात असते, स्वीकारल्या जात असते. जेणेकरून ज्या लोकांनी त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, गुंतवणूक केलेली आहे, त्यांना पण एक विश्वास प्राप्त व्हावा की आपण अमुक अमुक कंपनीमध्ये 10,000 रुपये गुंतवलेले आहे, 20,000 रुपये गुंतवलेले आहे आणि आपल्याला 2 वर्षानंतर त्या 20,000वरती व्याज प्लस आपण गुंतवलेली मुद्दल रक्कम आपल्याला पुन्हा मिळणार आहे, असे करार आपल्याला करून द्यावा लागत असतो. जेणेकरून कंपनीवरती विश्वास तयार होत असतो. त्यालाच आपण कर्ज रोखे असं म्हणत असतो. त्याचा जो दस्तऐवज आहे, त्याची जी कागदपत्र असतात, त्यांना ते कर्जरोखे असं म्हणत असतात. म्हणजे कर्जरोख्यांचे पण प्रकार आहेत, त्यांची वैशिष्ट्ये आहेत. पुढच्या पिरियडला आपल्याला तो कर्जरोखे नावाचा मुद्दा पण क्लिअर करायचा आहे. पण त्याच्या अगोदर आपण आज क्लिअर केलेला आहे कर्जाऊ भांडवलाचे स्रोत. हे स्रोत व्यवस्थित आपल्याला अभ्यासलेले आहेत. पुढचा जो पॉईंट आहे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत, तो म्हणजे कर्जरोखे आणि कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये.